मैं क्या हाँ मैडम एक फक्त बोलतात आणि राहतात, करत काय नाही. मैं करता था सर. श्रद्धांजलि. मेरी माई है जिन्होंने हमको इस दुनिया में लाया. माता पिता के बगैर दुनिया कुछ भी नहीं होती है. ये हम बचपन से सीखते आए हैं. उन्होंने हमको सिखाया, अच्छे संस्कार, अच्छे विचार दिए. लेकिन मेरा दुर्भाग्य रहा कि मैं बहुत बचपन से घर के बाहर रहा हूँ. मतलब उम्र के मान लो 11वें साल से मैं घर से बाहर हूँ. आज भी घर के बाहर हूँ. और वो कहीं भी मैं रहा दुनिया में, या वो मेरे साथ नहीं रहे, मैं उनके साथ नहीं रहा, पर उनका आशीर्वाद, उनका मार्गदर्शन, उनकी सोच मुझ तक हमेशा सकारात्मक रही. और उनके आशीर्वाद के बलबूते के ऊपर आज हम जो भी दिख रहे हैं, ये उन सबका हमारे प्रति प्यार, अपनापन, हमारे लिए उन्होंने जो जो चीज़ें बोई है वो उसके आप रिटर्न नहीं दे सकते. आप 7 जन्म लोगे तो ऐसी माँ हो, ऐसे पिता हो. दुनिया में सबके माँ पिता ऐसे ही रहते हैं. वो जो बोते हैं वो बच्चे उसी को देखते हैं और उसी को पनपा के आगे चलते हैं. पर मेरे जीवन में मेरा असली लाइफ जो मैंने जिया है, खुद के विचारों से, खुद के अभ्यास, जिसको स्टडी बोलते हैं, क्योंकि मैं बचपन से कलेक्टर बनना चाहता था मुंबई में. आज कई कलेक्टर मेरे दोस्त हैं, कई IPS IAS मेरे दोस्त हैं. मैं नहीं बन पाया, पर मैं बड़ा सोशलिस्ट बन पाया बहुत काफ़ी कम उम्र में. और मैंने जो चीज़ें बोई वो लोगों के बीच रह के, लोगों के समस्याओं को सॉल्व करके, लोगों का बन के मैंने जिया. और आज भी तुम लोग तो सब जानते हो कि मैं जहाँ बैठता हूँ वहाँ 50 लोग प्यार मोहब्बत से जुड़ जाते हैं, जैसे आप लोग मीडिया करके यहाँ जुड़े हुए हैं. तो मेरी माँ के बारे में बोलने के लिए बहुत कुछ है. मैं शायद ऐसी 5 किताबें लिखूँ, या मेरे बारे में तो आप लोग 50 किताब लिख सकते हो. ऐसी चीज़ें उनके आशीर्वाद से सारी चीज़ें. तो दर्द है वो सबके जीवन में आता है, हमारे भी जीवन में आया. और उनकी कमी हमारे लिए हमेशा महसूस होती रहेगी. फिर भी वो हमारे बीच चल रही है, हमारे साथ है. ऐसा हमारे गुरुजी मोरे साहब ने कहा है. और वो उनका जो मार्गदर्शन है वो भी अनमोल है. वो धर्म को लेके, संस्कार को लेके जो बताते हैं वो हर परिवार के लिए अनमोल है. तो जैसे उन्होंने बताया वैसे हमने बोया है और आगे भी बोते रहेंगे आप सबके आशीर्वाद से, सहयोग से. दुख वाली चीज़ घर में पनपी है, हर घर में पनपती रहती है, पर उसमें से भी हम लोग ये कोशिश करते हैं कि भाई 4 लोगों को निवाला खिलाए माँ के नाम से, 4 लोगों का आशीर्वाद लें और उनके मार्गदर्शन से आगे बढ़ें. ये हमारी माँ के बारे में. उनका नाम वैसे भी यशोदा था, मैं उनका कन्हैया हूँ. नाम रवि दादा भी होगा तो उनके लिए मैं कन्हैया रहा हूँ. पर मैंने दही कभी चोरी नहीं, दूध कभी चोरी नहीं किया. मैंने कई लोगों को दूध और दही खिलाया है मेरी लाइफ के अंदर. बट एक है कि माँ की और पिता की कमी हमेशा महसूस होती है, और वो सबको होती है, मुझे अकेले को नहीं. तो अपने परिवार पे एक बड़ा आघात है, और वो सबसे जुड़ी है. मतलब मेरे परिवार से लेके मेरी एक बहन है यहाँ बैठी है, उन्होंने आज एक बड़ा चीज़ उजागर किया.
संगमी उसका नाम है जिसने भाषण किया, उसने मेरा नाम लिया कुंदन। अब कुंदन किसको पता नहीं आज की दुनिया में, पर एक ज़माने में कुंदन था, वो था जो उनको ही पता है। तो बचपन से उस ज़माने से मुझे मतलब 1977 से कुंदन ही बोलते आई, सारा उनका खानदान मुझे कुंदन बोलता है। उसके पीछे रीज़न थे, पर समय के चलते हमने भी परिवर्तन कर लिया, और परिवर्तन होते होते आप सबके विश्वास के साथ, प्यार के साथ हम लोग यहाँ तक पहुँचे। इसलिए ये सब जमावड़ा जो है परिवार का है, अपनेपन का है। आप भी उसमें सब लोग शामिल हैं। आप सभी का तहे दिल से शुक्रिया जो आए। अब मुझे काफ़ी फ़ोन आए, मेरे हाथ में फ़ोन नहीं हुआ था, लोग मेरे लाके देते थे, इतना बिजी रहा मैं 4 दिन, लेकिन फिर भी लोगों ने बधाइयाँ दी। मैंने सिर्फ मिनिस्टरों को जाने के लिए मना किया इस वक्त, क्योंकि एक माहौल अलग चल रहा है हमारे देश के अंदर। तो मैंने कहा जब वक्त मिला तब मिल लेते, लेकिन ये कार्यक्रम है हम अपने परिवार के हिसाब से करेंगे, और आज हो चुका है, और सभी ने अच्छे खासे यहाँ पर मार्गदर्शन किया। तो माझी मोठी जाऊ होती, जावाचा माझा मुलगा आहे, माझ्या मुलापेक्षा बी चांगला आहे, मी असं धरलाय त्याला, मी असं लांब नाही केला त्याला, लहानपणापासून माझ्याकडे राहिलेला आहे। आम्ही लांब राहतो म्हणून आम्ही लांब येणं होत नाही आम्हाला, आता त्याला बी होत नाही आम्हाला बी। एवढं सांग तुम्हाला काय नाही मग दुसरं बस। आईच्या दुःखाचं निवारण करणं म्हणजे कमीच आहे, जेवढं करेल तेवढं कमी आहे, काही नाही बनवू शकत। आई आणि भाऊ हा आज वडिलांच्या जागीच आहे, त्यांनी जे काय केले ते समाजासाठी पण केले आणि आमच्यासाठी पण केले, खूप काही केलं आहे, भरपूर काय। आमच्या आईने तर आमच्यासाठी खूपच केलं आहे, तिने एवढे त्रास श्रम केलेत ना की विचारायची होईल ना, पण आज ते आमच्यामध्ये नाही आहे ना, एवढं दुःख आहे, बाकी काही नाही। तो पहले तो मैं दादी को श्रद्धांजलि अर्पित करूँगा, और आप सब हमारे दुख में शामिल हो गए और हमारे परिवार के साथ खड़े हो, इसके लिए आप लोग का बहुत बहुत धन्यवाद। मैं भी दादी को श्रद्धांजलि देना चाहूँगी, और उन्होंने इतना बड़ा परिवार खड़ा किया उसके लिए बहुत शुक्रिया, थैंक यू। मी बाळासाहेब गायकवाड मुंबई ठाण्यावरून आलो आहे, आणि के रवी साहेबांच्या आईचं जे दुःखद निधन झालं आहे त्यासाठी मी श्रद्धांजली वाहतो। काय या प्रसंगी मला असं म्हणायचं आहे की देवीसारख्या त्यांची आई आणि त्यांचे सुपुत्र या दोघं आपल्याला भारताला लाभलेले आहेत, हेच आपल्या देशाचं भवितव्य घडवणारे लोक आहेत। धन्यवाद। जय भीम। अंबरनाथवरून आलेलो आहे। आजच्या या दिनी दादांच्या आईच्या म्हणजे आमचीच आई आहे अशा स्मृती राहुल शिरसाट अंबरनाथून आलेलो आहे, आणि दादांनी बोलावल्याप्रमाणे आईच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आई स्मृतीस अभिवादन करतो। के रवि दादा, इनकी मातोश्री का 13 तारीख को निधन हो गया। इस निधन पर आज जो शोक सभा है वो यहाँ पे आयोजित किया गया, तो बौद्ध धर्म के माध्यम से यहाँ पे बहुत सारे लोग आए और उनका जो जीवन परिचय है उनके ऊपर निवेदन हुआ, और जो रवि दादा जिस समाज से जुड़े, जिस लोगों से जुड़े, वहाँ पे चर्चा की गई। और जो बौद्ध धर्म में कहते हैं कि जो इंसान शरीर से चला जाता है पर विचारधारा से वो हमेशा जिंदा रहता है, उस तरीके से जो मातोश्री हमारे यहाँ से गई है, उनका निधन हो गया है, तो बाबा साहब आम्बेडकर के मूवमेंट में वो जुड़ी थी। बाबा साहब आम्बेडकर ने जो कहा था कि सीखा, संगठित हुआ, संघर्ष करा, उस हिसाब से उन्हें अपने बच्चों को काबिल बनाया। रवि दादा का हेलीकॉप्टर का बिजनेस है, समाज में अच्छा उनका नाम है, वो साहित्यिक है, कवि है, लेखक है, डांसर है, और इंडस्ट्रियल फिल्म इंडस्ट्री से जुड़े हुए हैं। बॉलीवुड से उनका अच्छा ताल्लुकात है, और वो अपने समाज के लोगों को, यहाँ पे जो बाबा साहब अम्बेडकर लोगों को कहते थे कि मेरा समाज का आदमी जो है वो मेरे को सूट बूट में दिखना चाहिए। वो कौन से भी फंक्शन में रवि दादा रहते हैं, उनका जो रहनीमान है, उनको जो बूट है, उनका जो सूट है, वो एकदम डच जाता है, और वो समाज को प्रेरणा देना चाहते हैं कि हमारा समाज ऐसा रहना चाहिए। और जो मातोश्री हमारे से उनका निधन हुआ है,
उनको हमारे समाज से और पूरे लोगों के तरफ से उनको हम श्रद्धांजलि यहाँ पे किया है और श्रद्धांजलि का निवेदन यहाँ पे किया है। जय भीम। मी आज सांगू इच्छिते की आज के रविदादा यांच्या आईची शोकसभा आयोजित केली होती। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण कितीही गरीब असो किंवा दारिद्र्य असो, पण दारिद्र्यात न जगता तुम्ही सुटाबुटात राहायला पाहिजे। तुम्ही फाटकं असावं तुटकं, पण ते नीटनाटकं असावं, अशा पद्धतीत जो संदेश दिलेला आहे। तसं आज रविदादांकडे पाहून की आता वाटतं की त्यांच्या आईने त्यांच्यावर एवढे चांगले संस्कार घडवलेत आणि समाजात वावरताना असं ताठमानेने सुटाबुटात वावरताना आम्हाला अभिमान आहे की आम्ही आता दलित नाही आहे। दलित नाहीत म्हणजे ज्या माऊलींनी त्या काळातले आजपर्यंत त्यांच्यावर जे संस्कार करत आले ते त्यांच्या वर्तणुकीतून त्यांच्या कामातून हे समाजामध्ये हे ते प्रबोधन करत आहेत। त्याबद्दल आम्हाला रविदादांचा खूप अभिमान आहे। आज त्यांच्या या कामाचं लौकिक म्हणून आज एवढी सर्व लोक इथे जमलेली आहेत श्रद्धांजलीसाठी। तसेच धन्य ती माता आहे, अशा मुलांना आपण जन्म दिला की त्यांना अभिमान वाटावा की माझी मुलं अशा पद्धतीत घडलेली आहेत आणि आम्हा समाजात आम्हालाही त्यांचा अभिमान आहे। तर दुःख आणि सुख हे आयुष्यात येतच असतात, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे। तशाच प्रकारे आज त्यांची मातोश्री इथे आपल्या ह्या हयात नाही आहेत, त्याचप्रमाणे आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही इथे श्रद्धांजली वाहत आहोत। त्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आम्ही इथे सर्वजण जमा आहोत। दादांच्या म्हणजे दुःखात आम्ही सर्व मिळून त्यांच्या सहभागी आहोत। त्यांना याच्यातून बाहेर पडावं आणि त्यांच्या कामात उच्चवर प्रगती होत राहावं आणि आईचे आशीर्वाद सदोदित त्यांना मिळत राहावं एवढी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो। इथे सांगतो जय भीम। मुंबईतील समाजसेवक, पत्रकार, अनेक भाषेत त्याला 10-12 भाषा येतात, सगळ्यांचे लाडके मित्र के रवी दादा उर्फ कुंदन यांच्या आई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। यशोदा शिवाजी बनसोडे त्याच्या आईचं नाव आहे। आज त्यांचं निधन झालं, त्यांचा शेवटचा जलधारविधी होता। त्यांच्या आईमुळे, आईच्या संस्कारामुळे आमच्या समाजाला, सगळ्या जातीच्या समाजाला एक के रवी दादा एक समाजसेवक मिळालेले आहेत। ते अनेक लोकांना, कॅन्सरपीडित लोकांना मदत करतात, गोरगरीब जनतेला मदत करतात। ते लोकांना उद्योगधंद्यामध्ये जायचं असेल त्यांनासुद्धा मदत करतात आणि कोणत्याही प्रकारचा कोणाचा प्रश्न असेल ते सोडवण्याचं काम करतात। पूर्वी लोक अमुक आईचा मुलगा असं ओळखायचं आहे, परंतु या आईच्या संस्काराने असा मुलगा घडलेला आहे की के रवींची आई अशी याची ओळख असेल, त्या आईला त्याचा अभिमानच असेल। तर अशा आमच्या ज्यांनी आमच्या समाजाला एक चांगला नेता घडवून दिला, एक चांगला पत्रकार घडवून दिला, समाजसेवक घडवून दिला। त्यांचे अनेक प्रकारामध्ये त्यांचे बिझनेस आहेत, हेलिकॉप्टरचा बिझनेस आहे, पिक्चरमध्ये ते लोक पिक्चर उद्योग आहे। अशा म्हणजे के रवी भाऊंच्या आईला आमच्या यशवंत गंगावणे साहेबांच्या वतीने, आमच्या संध्या मॅडम आणि मी राजाराम जाधव आमच्या वतीने आणि संपूर्ण या ठिकाणी जे लोक श्रद्धांजली वाहणार आहेत ते सगळ्या पाहुण्यांच्या वतीने, मित्रांच्या वतीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण घराण्यातर्फे, रामदासजी आठवले पाटवा पिंड्याचे नेते त्यांच्या पक्षातर्फे आणि सगळ्या जनतेतर्फे आणि आमच्या कोकणातील संपूर्ण जनतेतर्फे आम्ही आमच्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। इथेच थांबतो। जय भीम। ती माझी आजी होती आणि तिने म्हणजे आम्हाला आजपर्यंत इथंपर्यंत पोचवलं आहे। सगळ्यांनाच तिच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो। तिला भावपूर्ण श्रद्धांजली। ती अशी आजी होती की म्हणजे ती एक आई, तिने हा फॅमिली उभी केली तिच्यासाठी। मी डॉक्टर रत्नाकर अहिरे, रिटायर्ड डेप्युटी डेअरी डेव्हलपमेंट कमिशनर। आज आपण एका शोकाकुल वातावरणामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। आमचे प्रिय के रवी दादा यांच्या मातोश्रींच्या श्रद्धांजलीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मी माझा मातेशी डायरेक्टली संबंध आला नाही, परंतु ज्या मातेने आपल्या एका मुलाला जो एक समाजसेवक म्हणून आज समाजामध्ये नावाजलेला आहे की आईमधले जे मातृत्वाचे ममत्वाचे जे गुण होते ते सर्वच्या सर्व गुण आमच्या रविदादांमध्ये आलेले आहेत। रविदादा इज इक्वल टू समाजसेवक, समाजसेवक इज इक्वल टू रविदादा जर म्हटलं ते वावगं ठरणार नाही। एक अतिशय समाजभिमुख काम करणारा, समाजामध्ये रमणारा, गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला मदत करणारा आणि ती मदत करताना कुणालाही कळेल अशी कुणालाही कळणार नाही अशा रीतीने मदत करणारा माणूस म्हटलं तर रविदादा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।
त्यांचा बुधवारचा दिवस म्हटल्यानंतर तो समाजसेवा दिन म्हटला तरी चालेल. का दिवसभरामध्ये नाही म्हटलं तरी अनेक गरीब श्रीमंत लोक येतात, त्यांच्या प्रश्नांची ती त्यांच्याकडे मांडणी करतात आणि ते आपापल्यापर्यंत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी त्यात सदैव ते तत्पर असतात. मी तर म्हणतो रविदादांनी बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जी फिलॉसॉफी आहे तिचा तंतोतंत वापर केलेला आहे. आपल्याकडलं असलेलं आपलं प्रेम, आपलं कंपॅशन, आपली शांती आणि आपण लोकांसाठी काय करू शकतो हा त्यांनी हा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. आणि त्यांनी जी गौतम बुद्धाने आपल्याला शिकवण दिलेली आहे, बुद्धांनी शिकवण दिलेली आहे, बाबासाहेबांनी शिकवण दिली आहे. जर तुम्हाला आयुष्याचं गणित सोडवायचं असेल तर या पुढील गोष्टींचं जर तुम्ही टोटल मारली तर तुमचं नक्कीच आयुष्य अतिशय चांगलं होऊ शकतं. कारण आपण कुठल्या ठिकाणी होतो 50-60 वर्षापूर्वी आणि आज आपल्या तथाकथित पूर्वीचे महाराणी आताचे बौद्ध, आज आपण अशा एका ठिकाणी पोहोचलेले आहोत का जगामध्ये आपल्यासारखा DNA कुठेही नसेल असं मला अभिमानाने सांगायचं वाटतं. मग ते शौर्य असेल, साहस असेल, मानवता असेल, याच्यामध्ये आपण कुठेही कमी नाही आहोत. याचं कारण एकच आहे, आपण 3 + 4 + 5 + 8 + 10 + 22 यांची अतिशय चांगल्या रीतीने ह्या गणिताची फोड केलेली आहे. आणि हे गणित सुटलं, आयुष्याचं गणित सुटलं म्हणून असं मला वाटतं. 3 म्हणजे काय आहे तर 3 म्हणजे त्रिशरण, 4 म्हणजे आर्य सत्य, 5 म्हणजे पंचशील, 8 म्हणजे अष्टांगिक मार्ग, 10 म्हणजे 10 पारमिता आणि 22 म्हणजे 22 प्रतिज्ञा. या सर्व जर आपण आपल्या आचरणात जर आणल्या, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये राहा पण एक दिवस तुम्ही तुमचं आयुष्य अतिशय चांगल्या रीतीने जगू शकता आणि मानवतेसाठी काम करू शकता. जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की या रविदादांच्या कुटुंबावर मग आमचे राहुल सर असतील, त्यांच्या या सर्वांना हे दुःख पेलण्याची सगळी गौतम बुद्धाकडनं त्यांना शक्ती मिळो आणि यापुढेही त्यांच्याकडनं असंच समाजभिमुख काम होत राहो अशी मी माझ्या अहिरे कुटुंबियांतर्फे, मी ज्या संस्थेमध्ये बिझनेस हेड आहे ती आमची NTT1 कंपनी, जी आमची आरे वसुंधरा फाउंडेशन त्या कंपनी आरे कॉलनीमधली, त्याच्यात या सर्वांच्या कर्मचाऱ्यांतर्फे आणि अहिरे कुटुंबियांतर्फे मी या मातेला श्रद्धांजली वाहतो. आणि असं म्हटलं जातं, माता आणि माती जी 9 महिने पोटामध्ये ठेवते ना, आपल्याला जन्म देते, तिला माता म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण शेवटी जातो आणि ह्या भूमीमध्ये जातो तिला माती म्हणतात. माता आणि मातीमध्ये फरक फक्त वेलांटीचा आहे. हे वेलांटी म्हणजे तुमचं आयुष्य, ते किती सुबक आहे, किती उठावदार आहे, किती सुलेख आहे. हा जर विचार केला तर मला वाटतं त्या मातेने केलेल्या संस्कारामुळे आमच्या केरवीदादांचं जीवन असेल, राहुलदादांचं जीवन असेल किंवा सर्व कुटुंबाचं जीवन असेल, हे उजळून निघालेलं आहे. त्या मातेसाठी पुन्हा मी श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. एक